नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड प्रात्यक्षिक तोंडी किंवा अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा आता सध्या सुरू आहेत आणि या दरम्यानच नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं एक नोटीस जाहीर केलेली आहे। ती नोटीस या संबंधात आहे की JEE मेन 2025 सेशन 2 या परीक्षेच्या तारखा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत आणि त्याचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे त्या परीक्षेचं ते रजिस्ट्रेशन 1 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत चा कालावधी त्यांनी दिलेला असणार आहे। म्हणजे जी परीक्षा आता सेशन 2 ची होणार आहे ती 1 एप्रिल 2025 ते 8 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये असेल। त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन वेळेत करणं गरजेचं असणार आहे। JEE मेन 2025 सेशन 2 या परीक्षेसाठी जी काही एक्झामिनेशन सिटीज असणार आहेत किंवा जे तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यावं लागेल किंवा या परीक्षेचा जो काही निकाल ज्या तारखेला जाहीर करावा लागेल या संबंधातली जी काही सगळी माहिती असणारी आहे ती योग्य त्या वेळेस या JEE मेन 2025 सेशन 2 साठी जी वेबसाईट असणारी आहे जी NTA दिलेली आहे त्या NTAच्या या संबंधित वेबसाईटवर तुम्हाला ही सगळी माहिती वेळच्या वेळी किंवा योग्य त्या वेळी डिस्प्ले केली जाणारी आहे। हे एक सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी सेशन 1 ही परीक्षा दिलेली आहे परंतु पुन्हा त्यांना असं वाटतं की सेशन 2 ला पण अपेअर व्हावं तर पुन्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। परंतु हे रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की तुम्हाला यापूर्वी सेशन 1 साठी रजिस्ट्रेशन करताना जो ॲप्लिकेशन नंबर होता तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्यावेळचा पासवर्ड देखील तुम्हाला माहीत असायला पाहिजे। या दोन्हीचा उपयोग करून तुम्ही लॉग इन करून रजिस्ट्रेशन करू शकता, म्हणजे हे महत्त्वाचं आहे। परंतु हे करण्यासाठी एवढं जरी आवश्यक असलं तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला पूर्वीच्याच फीजवर तुम्हाला ती परीक्षा द्यायला संधी असेल, तसं नाही। त्यांनी जी काही डिक्लेअर केली असेल ती परीक्षा फी तुम्हाला भरावी लागणारी आहे। फक्त इथं एकच संधी आहे की तुम्हाला ती परीक्षा पुन्हा देता येते आणि यामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची संधी आहे की तुम्ही पेपर निवडू शकता किंवा एक्झामिनेशन सिटी जी असणार आहे त्याचा बदल तुम्ही करू शकता किंवा माध्यमामध्ये बदल करू शकता। या गोष्टी सगळ्या तुम्हाला बदल करायला इथं संधी असणारी आहे। पण असे काही विद्यार्थी आहेत की JEE मेन 2025 सेशन 1 परीक्षा दिलेली नाही परंतु त्यांना आता ही परीक्षा द्यायची आहे सेशन 2, म्हणजे ते फ्रेश विद्यार्थी असणार आहेत आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना जी काही प्रोसिजर असणार आहे ती पूर्णपणे माहीत असणार नाही आणि त्यामुळे इन्फॉर्मेशन बुलेटिन मिळवण्यासाठी जी NTA वेबसाईट डिक्लेअर केलेली असणार आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन ते इन्फॉर्मेशन बुलेटिन घेऊन सगळी माहिती वाचून रजिस्ट्रेशनचा जो काय कालावधी दिलेला असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मचं रजिस्ट्रेशन करू शकता। हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचं आहे की या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीनं जे रजिस्ट्रेशन होणार आहे ॲप्लिकेशन फॉर्मचं यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक्षर 1 मध्ये जे काही माहिती दिलेली आहे याची पूर्ण माहिती वाचूनच तुम्ही रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। धन्यवाद।